राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। एनसीपी एसपीचा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विजय शिरोडकर फरार असल्याची माहिती आहे। तर कपडे विक्रेत्याकडून 85,000ची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। बोरिवलीच्या जया टॉकीज परिसरामध्ये खंडणी वसुलीचा आरोप करण्यात आलाय। तर तक्रारदाराला जीवे मारण्याची ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या या नेत्यावर आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय शिरोडकर फरार असल्याची माहिती समोर येते आहे। विजय शिरोडकर मुळे गुन्हेगाराच्या राजकीयकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, एनसीपी एसपीचा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विजय शिरोडकर हा सध्या फरार आहे आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान कपडे विक्रेत्याकडून 85,000ची खंडणी मागितल्याचा आरोप विजय शिरोडकर यांच्यावर आहे। तर बोरिवली मधल्या जया टॉकीज परिसरामध्ये खंडणी वसुलीचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि विजय शिरोडकर ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा, त्याचबरोबर जो आता फरार आहे तो विजय शिरोडकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे जे नेते आहेत त्यांच्यासोबत आणि आंदोलनामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय हाच विजय शिरोडकर आहे जो सध्या फरार आहे। दरम्यान शरद पवार गटाचा हा जो नेता आहे त्याच्यावर खंडणीचा आरोप आहे, गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हा एक मोठा नेता म्हणावा लागेल मुंबईमधला, त्याच्यावर खंडणीचा आरोप आहे, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा सुद्धा आरोप होतोय, काय अपडेट्स आहेत याविषयी? फरा एकीकडे आपण पाहिलात तर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह राष्ट्रवादीचा जो आहे तो अजित पवार गटाला दिलेला आहे आणि त्यानंतर कुठेतरी शरद पवार गट जो आहे तो अडचणीत आलेला आहे आणि अडचणीत आल्यानंतर आपण पाहतोय की शरद पवार गटातले जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती आता अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होताना पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहिलं तर विजय शिरोडकर या उत्तर मुंबईमधले ते जिल्हाधिकारी पक्षावरती आहेत आणि याच पदावरती असताना त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। आपण पाहतोय की राष्ट्रवादी पक्षामध्ये असल्यामुळे याआधीही अनेक गुन्हे जे आहेत ते त्यांच्यावरती दाखल झाले होते, पण मात्र पक्षामध्ये मोठ्या पदावरती असल्यामुळे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होताना पाहायला मिळाली नव्हती। पण मात्र कालची घटना आपण पाहिली तर बोरिवली पश्चिममध्ये असलेला जे रोड आहे एसपी रोड, याच रोडवरती आपण बघू शकतो की माझ्या मागच्याच बाजूला हा रोड आहे आणि याच रोडवरती जिथे रस्त्यावरतीच म्हणजे जे स्टॉल बसत या स्टॉलवरतीच आपण पाहिलं तर इथे अनेक स्टॉल्स असतात, कपड्याची विक्री असते किंवा मग इतर काही गोष्टी आहेत त्यांचे विक्रेते असतात आणि याच ठिकाणी असलेला एक विक्रेता जो आहे राहुल कमरा प्रसाद सिंग याच्याच तक्रारीवरून आपण पाहिलं तर मीनाक्षी थोडंसं थांबवते मी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। सूरज चव्हाण सर, शरद पवार गटाचा एक मुंबईमधला मोठा नेता त्याच्यावर खंडणीचा गुन्हा आहे, त्याचबरोबर शिवीगाळ केल्याचा आणि इतरही गुन्हे दाखल आहेत, तुमची काय प्रतिक्रिया? जर एखाद्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने काम केलं असेल तर कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल। तो कुठल्या गटाचा कुणाचा आहे ह्याच्यापेक्षा तो गुन्हेगार आहे का नाही हे पाहून तिथं काम केलं जाईल। पण आता तिकडे जी माणसं राहिलेले ते अशा पद्धतीचेच लोक राहिलेले आहेत जे अशा पद्धतीचे कृत्य करून समाजामध्ये एक वेगळं दहशत निर्माण करू पाहतात, परंतु हे कायद्यावर चालणारं राज्य आहे, त्याच्यामुळं जो कोणी असं कृत्य केलं असेल त्याला नक्कीच शिक्षा त्या ठिकाणी प्रशासन नक्की करेल। निश्चितच चव्हाण सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। तर अशा प्रकारचं कृत्य कोणी केलं असेल तर प्रशासन त्याला शिक्षा नक्की करेल आणि अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हे शरद पवार गटामध्ये राहिलेले आहेत असा आरोप सुद्धा सूरज चव्हाण यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केला आहे। दरम्यान आरोपी विजय शिरोडकर ज्याच्यावर 85,000ची खंडणी मागितल्याचा आरोप आहे आणि त्याचबरोबर शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे, त्यामुळे आता विजय शिरोडकर उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष हा सध्या फरार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। 85,000ची खंडणी मागितल्याचा आरोप आहे आणि गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, विजय शिरोडकरवर फक्त हा खंडणीचा गुन्हा नाहीये तर इतरही गुन्हे दाखल असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयीचे?
नक्कीच फरा, आपण पाहिलं तर 2021 पासूनच आपण पाहिलं तर बोरिवलीमध्ये जेव्हा हे स्टॉल्स म्हणजे कपडे विक्रेते असतील किंवा मग इतर जे स्टॉल्सवरती असणारे जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून आपण पाहिलं तर खंडणी जे आहेत मागच्या 10 वर्षापासून हा व्यक्ती जो आहे तो घेत असल्याचं पाहायला मिळालं आणि जो तक्रारदार आहे याच्याकडून मागच्या 2 वर्षातून 10,000 रुपये प्रत्येक महिने असे पद्धतीने पैसे उकळण्याचं काम केलं होतं. पण मात्र या व्यक्तीने, जी फिर्यादी आहे व्यक्ती, यांनी थोडे पैसे करून 95,000 रुपये त्याला दिले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर काही पैसे त्याला परत देखील पाहिजे होते. मात्र या सगळ्याच पार्श्वभूमीवरती काल संतापून या फिर्यादीने तक्रार केलेली आहे, तक्रारी अर्ज दाखल केला आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर विजय शिरोडकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय नुसतंच मुंबईतच नाही तर मुंबईच्या बोरिवली परिसरात असो किंवा मग कळवा आणि दहिसर या सगळ्याच परिसरांमध्ये त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेली जी लोक आहेत यांना चांगली पदं जी आहेत ती अनेक राजकीय पक्षांमध्ये दिली जातात आणि याचाच फायदा कुठेतरी घेऊन मात्र अशा पद्धतीची कामं जी आहेत ती केली जातात. त्यामुळे आपण पाहतो एकंदरीतच आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा म्हणजे खंडणीचा गुन्हा जो आहे विजय शिरोडकर यांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकीकडे बोरिवली पोलीस स्टेशनमधला संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे, एकीकडे तपास सुरू आहे. मात्र विजय शिरोडकर यांच्यासह इतर आणखी 3 आरोपी आहेत यांचा देखील शोध जो आहे तो बोरिवली पोलीस ठाण्यातून केला जात आहे. एकूणच सध्या आपण पाहिलं तर पक्षातर्फे आता यांच्यावरती काय नेमकी कारवाई केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. फरा, निश्चितच मीनाक्षी, पक्षाकडून याच्यावर काही प्रतिक्रिया आलेली आहे का? शरद पवार गटाकडून हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे, पण आणखी काही मोठ्या अपडेट याच्यावर येत आहेत, प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.